तर हाय मित्रांनो, तुमच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो आहे आमच्या दुसऱ्या शेतामध्ये. त्यामध्ये ऊसाची लागण करायची आहे, त्यासाठी शेत तयार करायचं आहे. म्हणून असं एवढं गवत आहे अजून, आता कधी नीट होणार आहे. तर ह्यासाठी रोटावेटर आणलेला आहे आम्ही ट्रॅक्टरला. आज करायचं याचं काहीतरी. तुम्हाला तिथे ऊस दिसत असेल, तो एक प्लॉट आहे. वरती 2 प्लॉट आहेत अजून, आणि तर लावायचे 3 प्लॉट आहेत. तर शेतामध्ये तुमच्या झाडे कशाची आहेत? तरी आमची ह्या शेतामध्ये चिंचाची बाग पण आहे. चिंचा लागलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. झूम करून दावतो तुम्हाला. ह्या चिंचेची व्हरायटी बारामती ॲग्रो म्हणून आहे. ही खास उद्योगासाठी वापरली जाते. पण आम्हाला शेताकडे येणे झाले नाही, त्यामुळे एवढे सगळं आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, ट्रॅक्टरच्या लेवलने सगळं दिसत आहे प्लॉटमध्ये. आज तर बघू ट्रॅक्टर आज कसं काम करतोय. आपला सरपंच आणि आज शेत या दोघांचंच काम आहे. तर चला भेटूया. तर आज आपण आपल्या चिंचच्या मळ्यामध्ये आहे, तुम्हाला सांगितलंच होतं. चालू आहे तर रोटावेटरचं काम. संजय मामा आलेले आहेत आज चालवण्यासाठी, करतात ते काम. ही त्यांची गाडी तिथं लावलेली आहे. ते म्हणते टॉवेल घेऊन ये, धुळा जास्त जोडायला लागलाय. सावलीला ठेवलंय सगळं. आत्ताशी आमचा एक प्लॉट संपत आलाय. सकाळपासून रोटावेटर चालू आहे, जेवण पण नाही अजून. चालू आहे आपला हळूहळू हळूहळू. तर तुम्ही म्हणत असाल गवत एवढं कसं काय, ते तुम्हाला सकाळी सांगितलंच. खूप दिवस झालं शेताकडे येणं झालं नाही, त्यामुळे तर टॉवेल घेतलेला आहे. जर्किन का घेऊन आलाय तुम्ही म्हणत असाल. काय, मी सकाळी 6 वाजता आलेलो आहे शेतामध्ये. संजय 10 वाजता आला, तोपर्यंत मी चालवलं. आता संजय चालवतोय मगापासून 1-2 तास झालं. आता तुम्ही बघत असाल गवत किती आहे, ट्रॅक्टर किती दिसतंय ह्याच्यावरून तुम्ही अंदाज. तो आमचा संजय मामा. आता रोटावेटर म्हणून माग बारीक बारीक किडे पडतात, त्यामुळं बगळे वगैरे चिमण्या वगैरे येतात खाण्यासाठी. कसे आहेत बगळे. टॉवेल देऊ आपल्या संजय मामाला आधी, आता तो लयच काळा होईल धुळ्यामध्ये. काय झालं मामा? बर बर. मागाशी ट्रॅक्टर तर तुटला. तुम्हाला चला आमची नारळाची बाग पण लावतो. नारळाची बाग म्हणजे एवढी काय मोठी नाही. आम्ही शेत जेव्हा घेतलेले तेव्हा सगळ्या बांधाला नारळ लावण्यासाठी आणलेले, पण ते जे आणले ते पुन्हा लावणं झालंच नाही ह्यांना. ते एका ठिकाणी ठेवून ठेवून ते जागाच झाले, प्लांटेशन झाल्यासारखं झालेत. ते नारळ आहेत. तर 100 का 200 झाडं होते, त्यातले आता थोडे काय राहिलेत, 50, 60, 70 आहेत. तर ह्या साईडनं तुम्हाला दिसत असेल संपूर्ण. वर एक ऊसाचा प्लॉट आहे, आणि ह्या साईडला एक आहे ऊसाचा प्लॉट. ह्या 2 प्लॉटमध्ये आता लागण करायची आहे. आणि हा वरचा प्लॉट आता, याचं पण एज 6 वर्ष 5 वर्ष आहे ह्या प्लॉटचं एज. आता तो मोडून तिथं काय तर दुसरं बघायचं. आता त्या रानाला विश्रांती द्यायची. ते आमचे तुम्हाला काल म्हणलेलं मी, एक बाळकृष्ण म्हणून सीताफळाची व्हरायटी असते, त्यामधलं इथे एक दिसतंय बघा.
हे इरिगेशनसाठी ठेवलेले पाईप वगैरे आहेत. सारा बघ आहेत बघा. चालू आहे रोटावेटर काम. त्या साईडला एक शेततळ आहे. मामा आता पडता वाचलो. तुम्हाला शेततळ पण आता शेततळ्याबरोबर जायचं ना, नाही गवत जास्त असल्यामुळं. बगळे तुम्ही असेल मग सकाळी व्लॉग का चालू केलं नाही. सकाळी खूप थंडी लागते त्यामुळे ट्रॅक्टर चालवताना मोबाईल धरता येत नाही. त्या साईडला शेततळ दिसणार नाही तुम्हाला. तिथे कॅमेराचं फुटेज आहे, ते दावतो तुम्हाला संध्याकाळी. ते कालचं काय फुटेज भेटलं नाही. ह्या साईडून असं दिसेल. हे पण इरिगेशनसाठी पाईप ठेवलेले आहेत. हा चिंचेच्या झाडा वगैरे. कालचा व्लॉग अपलोड होत आहे थोड्या वेळात मध्ये, कारण अपलोडिंगला इथे रेंज नसल्यामुळं वेळ तसा राहिला आहे अपलोड होण्यासाठी. व्लॉग अपलोड होईल तेवढा बघा. आजचा व्लॉग उद्या 12 वाजेपर्यंत अपलोड होणार. अजून मला रात्री का अपलोड करत नाही, तर रात्री कामे असतात. तुम्हाला रात्रीच्या शूटिंग लावतो. काल रात्री आम्हाला जी कालच्या व्लॉगमध्ये काय झालं नाही मला दाखवायला, आज तुम्हाला लावतो आमचं काय आमचा बिझनेस आहे वगैरे सगळं. म्हणजे तर ह्या प्लॉटमध्ये खूप जास्त तण उगवलं होतं. खालच्या प्लॉटमध्ये काय अजून एवढं नाही. परफेक्ट झालेलं आहे तसेच. अजून एकदा आता याची मशागत अजून 10 दिवसांनी थोडी पुन्हा ऊस लागण होणार आहे याच्यामध्ये सुद्धा. आता आपण घरी चाललेलो आहे. मी म्हणत असाल आज खूपच लवकर घरी चालला आहे, तर आज काहीतरी काम आहे. मामा गाडी चालवतोय, मी मागं बसलोय. चालू आहे. आता आपण जवळ आलोय. 5 मिनिटात घराजवळ जातोय. तर